गुंडाविरोधी पथकाची उत्कृष्ट कामगिरी, दहशत निर्माण करणाऱ्या फरार आरोपीस जेरबंद। दिनांक 27 जून 2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत रावल वाईन्सच्या समोर फिर्यादी श्रीमती अलका रामा साटोटे या हातगाडीवर शेंगदाणे फुटाण्याची विक्री करत असताना आरोपी सागर सदावर्ते, किरण पाटील, रोहित जाधव व 2 अनोळखी इसमांनी पूर्व वैमनस्यातून फिर्यादी यांना शिवीगाळ व धमकी देऊन त्यांच्या हातगाडीवरील शेंगदाणे फुटाण्याचा माल इकडे तिकडे फेकून हातगाडी पलटी करून आरोपितांनी फिर्यादी यांना लाकडी दांड्याने मारहाण केली। फिर्यादीकडे असलेले 700 रुपये जबरदस्तीने काढून घेतले म्हणून दिनांक 11 जुलै 2024 रोजी उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याकरिता माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर व माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मिटके त्याचबरोबर राहा पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। सदर गुन्ह्यातील आरोपी किरण पाटील हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील पंचशील नगर परिसरात असल्याबाबत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे यांना माहिती मिळाली असता सदरची माहिती गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांनी आरोपी किरण पाटील यास पकडण्यासाठी पंचशील नगर परिसरात सापळा लावला असता आरोपीतास पोलिसांची चाहूल लागताच आरोपी हा त्याच्याकडील मोटारसायकलवरून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून आरोपी किरण रतन पाटील उर्फ गुजर वय वर्ष 35 यास शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके राहा पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, मलंग गुंजाड, राजेश सावकार, सुनील आडके, प्रवीण चव्हाण, निवृत्ती माळी, मनीषा कांबळे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।